आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन दिवस, ज्याला तुकाराम बीज म्हणून साजरे करतात, या निमित्ताने आपल्याही महाविद्यालयामध्ये एक सुंदरसा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यासाठी आपले सन्माननीय अध्यक्ष किशोरजी पाटील साहेब, ज्यांचा विशेष सत्कार आपण या ठिकाणी केला, ते डॉक्टर रमेशजी सूर्यवंशी, विश्वास बापू मोतिंगे साहेब, प्राचार्य डॉक्टर सुनीताताई देशमुख, मनोगत ज्यांनी व्यक्त केलं डॉक्टर रमेशजी सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉक्टर शरदजी गावंडे, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणीच नव्हे तर अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली, ते आमचे मित्र डॉक्टर रामचंद्रजी काळुंके सर, डॉक्टर मकरंदजी जोशी, सुंदर अभंग गायन या ठिकाणी केलंय ते विश्वास बापू मोतिंगे, वादक जे आहेत प्रतीकजी पंडित, त्यांच्यासोबत टाळकरी जे होते ते, संचलन जे करतायत डॉक्टर केशवजी मोरे आणि उपस्थित सर्व मान्यवर, त्यासोबत मान्य श्री मिलिंदजी पाटील साहेब. तुकाराम महाराजांच्या संदर्भात काहीतरी बोलायचं आहे. तत्पूर्वी सगळ्या महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे, असं जेव्हा आजही आपली बहीण भावाला ओळखताना म्हणते, म्हणजे त्यांचं राज्यात मुळात असं होतं की कोणी कोणाच्या दारात जर वाटी घेऊन दूध मागायला गेलं तर त्याला दूध नाही गाय दिल्या जायची, बाबा परत आपल्या या राज्यामध्ये राजाच्या मागायचं नाही, ही गाय परत दूध मागायला कोणाच्या दारात जायचं, असं पुराणामध्ये ज्यांचं वर्णन केलेलं आहे. न नांगरताही शेती ज्यांची पिकल्या जात असायची ज्यांच्या राज्यातली, ते म्हणजे बळीराजा. आजही आपण पाहतोय की शेतकऱ्यांना बळीराजा म्हणतात. असा तो तुमचा आमचा सर्वांचा बळीराजा. बळीराजाला सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. राजवाडा सोडला म्हणून गौतम बुद्ध घडले, असं शांतीचा ज्यांनी मार्ग दिला तथागत महात्मा गौतम बुद्ध. आणि त्यासोबत एकतर 40 मिनिटांचा वेळ असल्यामुळे आणि त्याच्यात तुकाराम महाराजांबद्दल बोलायचं आहे, म्हणजे हा काही वेळ फार मोठा आहे असं नाही, पण तरी या 40 मिनिटांमध्ये जे सांगता येण्यासारखं, धन्यवाद साहेबांनी परत 10 मिनिटं वाढवून दिलेले आहेत. तर सर्व महामानवांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. मगाशी आपण बघितलं की अभंगातला जे गायन झालं, पहिला अभंग होता, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्देची आमुच्या जीवाची जीवन शब्दे वाटू, धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव आणि शब्देची गौरव पूजा करू. माझ्याकडे धन काय तर ज्ञान आहे. मी लोकांना काय वाटेल? ज्ञान. कोणाशी भांडण झालं तर मी कशाने भांडेल? ज्ञानाने. माझ्याकडे देव कोणाला मानतो मी? ज्ञानाला. आणि त्या ज्ञानाची देवाची पूजा मी कशाने करतो? करुणी शब्दांची अलंकार तेने विश्वंभर पूजियला. शब्दांचा मी सुंदर अलंकार तयार करतो आणि मग त्या विश्वंभराची मी पूजा करतो. म्हणजे तुकोबारायांनी आपल्या 42 वर्षाच्या हयातीमध्ये ज्या शब्दाला धन आणि देव मानलं, त्याच शब्दाची धनाची आज आपण या ठिकाणी पूजा करतोय. म्हणजे अविरत असं टिकणारं काय असेल तर आपली संपत्ती, आपली गाडी, आपलं घर जे काय आहे हे सगळं संपणार आहे, पण आपलं ज्ञान आपल्याला संपवणार तर नाहीच, उलट आपल्याला जिवंत ठेवणार आहे, हे मानणारे हे संत होते. त्याच जगद्गुरु तुकोबारायांच्या संदर्भात मला आज या ठिकाणी बोलायचं आहे. देव पाहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. तुकाराम महाराज म्हणले नाही की मी तुम्हाला देव दाखवतो, मी देव पाहिला, अजिबात नाही. म्हणजे तोची लटिक्या माझी भला म्हणे देव म्या देखिला, आणिक नाही जोडा देव म्हणविता या बुढा. तुकोबारायांचं असं म्हणणं होतं की जो असा म्हणतो की मी देव पाहिला, सगळ्यात टॉपचा मूर्ख जर कोण असेल तर हा एकमेव, याला पुन्हा त्याची जोड नाहीच, जो म्हणतो मी देव पाहिला. आणि मी म्हणजे पुन्हा मी देव दाखवतो असं जर कोण म्हणत असेल तर मग याच्या इतका पुन्हा महालावाड कोणी नाही. म्हणजे तुकोबारायांना माहित होतं
की हे सगळं कशा पद्धतीचं आहे. म्हणून जो गायनातला दुसरा अभंग होता, तर मग देव नाहीच का, तर त्यांनी सांगितलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. एखाद्याला आपण जेव्हा सांगतो की हे काम कर आणि ही झाली विनंती, हे काम करच, चकार जेव्हा येतो तेव्हा तो झाला आदेश. तुकोबरायने ते सांगितलं, देवही हाच आहे आणि साधूही हाच आहे जो सगळ्यांवर सारखं प्रेम करतो. ज्यासी अपांगिता नाही त्यासी धरी जो हृदय, ज्याला कोणीच जवळ घेत नाही अशाला जो जवळ घेत असतो तो म्हणजे देव आहे. अशा पद्धतीचं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. 42 वर्षांचं सगळं आयुष्य, किती वर्ष आपण जगलो याला काहीच महत्व नाही. शिवाजी महाराजांचं वय सगळं किती होतं, 50 वर्ष. तुकोबारायांचं सगळं वय किती होतं, 42 वर्ष. पण संभाजी महाराजांचं 32, ज्ञानेश्वर महाराजांचं 21, 21.5, भगतसिंगांचं त्या दरम्यानचा. मग आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण नेमकं ते जगत असताना काय केलं हे फार महत्वाचं आहे. कारण आपल्या नंतरच्या पिढ्या आपण त्यांच्यासाठी काय संपत्ती ठेवून गेलो हे अजिबात पाहत नाही. पण आपल्याला समाधानासाठी, आपल्याला आनंदासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते मात्र जर आपल्याला मिळालं तर आपल्याला त्याचा आनंद फार मोठा होत असतो. तुकोबारायांनी तेच केलं. नव्हे सगळ्या संतांनी, सगळ्या महापुरुषांनी हेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुकाराम महाराजांच्या वाट्याला हे सगळं आलंच. आनंदही आहे, दुःखही आहे, संसारही आहे, परमार्थही आहे. पण संसार आहे तर किती आहे, 2 पत्नी 7 मुलं. म्हणजे आपल्यासारखं एक बायको एक पोरग किंवा 2 पोरग असा सीमित संसार नाही. 7 मुलांचा संसार आहे. आणि पुन्हा 7 मुलांचा संसार करून वैराग्य एवढं आहे की वैराग्याची ती मूर्ती ठरताय. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. तुकोबारायांनी सांगितलं की संसार जर करायचा असेल तर कसा करायचा, कमळासारखा करायचा. कमळ पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, पण अंगाला पाणी लागू देत. अंगाला पाणी न लागू देणार कमळ जर पाण्याच्या बाहेर काढलं तर ती जिवंत राहत नाही. मग संसार करताना परमार्थ आणि परमार्थ करताना संसार असा ज्याला करता आला ते म्हणजे तुकाराम महाराज आहेत. तेच आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पहा, अनेक गोष्टी समजा आता नद्या केव्हा तरी आटतात का, तर तिला पाणी कुठून तरी येतं. नाले झाले, ओढे झाले, हे केव्हा ना केव्हा तरी आटतात. पावसाळ्यात ते भले म्हणजे ओसंडून वाहतील, पण उन्हाळ्यामध्ये हे आटतात का, तर यांचा प्रवाह हा मूळचा नाही. समजा आज मी एखादी फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्टच केली नाही एखादी गोष्ट का, तर मला कॉपी करावी एवढी भारी भेटलीच नाही. म्हणजे मला जर कॉपी करायला मिळालं तर मग मी कॉपी करेल आणि मग ती कुठेतरी फॉरवर्ड करेल, पेस्ट करून. तुकोबारायांचं तसं नव्हतं. तुका म्हणे झरा आहे मूळताची खरा, अनुभवे आले अंगात या जगात देत असे. माझ्या जे अनुभवाला आलं तेच मी देण्याचा प्रयत्न करतोय. माझे शब्द म्हणजे हा मूळचा झरा आहे. हा कुठून आला हे तर फार त्याचं गुपित तर लवकर लक्षात येत नाही, पण हा आटत नसतो. झरा तिथून पाणी सतत नियमित तिचा प्रवाह चालू असतो. तुकोबारायांच्या शब्दाच्या संबंधाने त्यांनी ही मांडलेली त्यांची भूमिका आहे की माझे शब्द हे काही कोणाचे आयते नाही, कोणाचे चुरून केलेले नाही, कोणाचे ऐकून किंवा पाहून वाचून केलेले नाही, तर मला हे उपजत निघालं आणि उपजत जे निघालं ते मी लोकांसमोर मांडलं. भले म्हणजे मला अधिकार होता का नव्हता हा प्रश्न नंतरचा आहे, पण मी ज्या समाजासाठी करू शकलो, ज्या लोकांसाठी मी करू शकतो असं वाटतं त्यांच्यासाठी मात्र तुकोबारायांनी निश्चित केलं. हे या ठिकाणी आपल्याला अभिमानानं म्हणावं लागणार. आता महात्मा फुलेंनी सुद्धा अनेक गोष्टी लिहिल्या, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांनी अखंडात लिहिल्या का, तर तुकाराम महाराजांना प्रेरणा मानणारे महात्मा फुले होते. म्हणून त्यांनी जसं तुकोबारायांनी अभंगामध्ये लिखाण केलं, तर महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांचं लिखाण हे अखंडामध्ये केलं. सावित्रीबाई फुलेंनी काय सांगितलं, एखाद्याने विचारलं तुमच्या पतीबद्दल तुमचे 2 शब्द सांगा, काय तुम्हाला वाटतं. तेव्हा सावित्रीबाई सांगतात, तुका जैसा तैसा संत ज्योती, शुद्ध ज्ञान देई जना नीती आणि मती. माझा नवरा कसा आहे, तर जसे संत तुकाराम महाराज होते तसा तो संत आहे. माझा नवरा संत आहे का, तर तुकाराम महाराजांनी जे लोकांना शुद्ध ज्ञान मती त्या दोन्ही गोष्टी दिल्या
दिल्या तेच माझा नवरा करतोय. म्हणजे सावित्रीबाई फुलेंना सुद्धा असं वाटलं की माझा नवरा जो काम करतोय ते म्हणजे प्रत्यक्ष तुकोबारायांचंच काम आहे. हे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलंय. शाहू महाराज सुद्धा रोज 5 अभंग जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत ते झोपतच नसायचे. कारण शाहू महाराजांवर ज्या काही गोष्टी विपरीत पद्धतीने करण्यात आल्या त्या काळामध्ये मनोधैर्य, आता शाहू महाराजांना कोण जाऊन मोटिवेट करणार? सगळ्याला शाहू महाराज मोटिवेट करतील, शाहू महाराजांना कोण मोटिवेट करणार? तर शाहू महाराजांचं म्हणणं असं होतं की जेव्हाही माझं मन खचून जायचं तेव्हा मी अभंग वाचन करायचो आणि अभंग वाचले की दिवसभराचा जो काही शीण असायचा तो तर जायचा, पण उद्याचा सुद्धा शक्ती आता झोपताना माझ्या अंगामध्ये यायची. असे ते शाहू महाराज जे 5 अभंग तरी वाचल्याशिवाय राहत नसायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक नायक नावाचं जे पाक्षिक आहे, मुक्यांचा नायक. आता मुक्यांचा नायक मुका कसा? तर मुक्यांचा नायक हा बोलणारा पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक नायक पाक्षिकाच्या हेडिंगच्याही वर एक अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असायचा आणि त्या अभंगामध्ये त्यांनी सांगायचे की काय करू आता धरुनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, जगी नव्हे कुणी मुखियाचा जाण, लाजुनी सार्थक नव्हे हित. जर समजा मुक्यासाठी तुम्हाला काम करायचं असेल तर त्या सगळ्यांचं बोलणं तुमच्या एकट्यामधून आलं पाहिजे तर त्या मुक्यासाठी काम करण्याला अर्थ आहे. ही प्रेरणा त्या अभंगातून तुकोबारायांच्या ते घेताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका ठिकाणी त्यांनी तर असं सांगितलंय, समजा ग्रहित धरा माझ्या अंगावर कोणी चालून आलं, मी शांत बसेल. माझ्या घरावर कोणी जप्ती आणली तर मी शांत बसेल. पण माझ्या पुस्तकाला जर कोणी हात लावला तर मी त्याला गोळ्या घातल्याशिवाय राहणार. एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकांवरचं प्रेम आहे. पण ते दुसरीकडे असं म्हणतात की एका भल्या मोठ्या जहाजातून अरबी समुद्रातून सगळे ग्रंथ त्या जहाजात टाकून वाहून नेत असताना ती जहाज बुडाली मला काहीच फरक पडणार नाही. त्या जहाजातले सगळे ग्रंथ बुडाले तर मला काहीच फरक पडणार नाही. पण त्या बुडणाऱ्या ग्रंथातून मराठीला वाचवणारी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा मात्र तरली पाहिजे. या अभिमानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर समजा त्यावेळेस सांगताय तर मग मराठीसाठी गाथा तरली पाहिजे. याची अनेक कारणे, आपल्याला तिकडे जाता येणार नाही म्हणून आपण ही गोष्ट या ठिकाणी समजून घेतोय. आता समजा तुकोबाराय संप्रदायामध्ये आले, जसं मी सांगितलं की गौतम बुद्ध जोपर्यंत राजवाड्यात होते तोपर्यंत काय गरिबी, काय दारिद्र्य, काय त्यांच्यासाठीचं काम करायचं माहितीच नव्हतं. म्हणून ते राजवाडा सोडून गरिबीत गेले. गरिबीत गेले याचा अर्थ काय? आता ते सोनं त्यांच्या हातात नाहीये, आता खाण्याचे त्यांचे लाड नाहीये, आता राहण्याचे त्यांचे लाड नाहीये, आता दुखलं म्हणजे 5-50 वैद्य त्यांच्याकडे येणार नाहीयेत. सगळं त्यांचं त्यांनाच करायचंय. माणसासाठी जर काम करायचं असेल तर कुटुंबाला थोडस दुर्लक्षित करावं लागेल. हे सांगणारे हे सगळे लोक आहेत. आपल्या बाबतीत काय झालं? आपण म्हणतो आम्ही फार गरीब होतो, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत, आम्ही शेतकऱ्यांचं दुःख काय ते आम्हाला माहिती. पण आता आम्हाला पगार चालू झाला, आता आमच्याकडे बंगला आलाय, आता आमच्याकडे गाडी आहे, मग आपण आता काय करतोय? म्हणजे हे ते लोक आहेत ज्यांनी त्यांची श्रीमंती सोडून गरिबासाठी काम केलं आणि आपण ते जे गरिबी भोगली पण आता श्रीमंती आली आणि गरिबाकडे पाहायला तयार नाहीये. बाल्याची माय बालीन 10x10ची खोली हा म्हणजे आपला संसार आहे असं आपण मानतो. आणि ही माणसं आपला संसार करून पुन्हा जगाचा संसार करतायत. म्हणून आज जगातले प्रत्येक जण याचं नाव घेतल्याशिवाय आपला संसार करीत नाही. त्याचं कारण की आपल्या आताचे जरी नसलं तरी आपल्या पूर्वीच्या पिढ्यांसाठीचं जीवन त्यांनी सोयीचं केलं म्हणून आज आपल्यापर्यंत हे सगळा आनंद आहे. म्हणजे तुकाराम महाराज सांगितलं, खातो आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही जाळायचं काय कारण? आपण घरभरणीला आपण ते जेवण वगैरे देतो ना, त्याचं कारण हेच आहे. किंवा समजा आल्यानंतर माझं घर पाहशील तर उगं म्हणशील बुंदीच गोड नाही ना, अमुक नाही ना, असं काही नाही बाबा, तू पोटभर जेव. त्याला जेव घालण्याचं कारण तेवढंच की बाबा तुझ्या शिव्या नको मला. गाडी घेतल्यावर आपण पेढे वाटतो, त्याचंही तेच कारण आहे, फार काही त्याच्या मागे वेगळं नाहीये. मग संतांनी तेच सांगितलं की बाबा समजा माझ्याकडे जर आनंदाचे लाडू आहे तर मी खातो म्हणून माझ्याकडे पाहून तुम्ही चरफडायची गरज नाहीये, तर तुम्ही सुद्धा या आणि
ते खा, पण आपण ते जात नाहीयेत. म्हणजे गाथा असू द्या किंवा मराठी, अगदी वाचनाचं प्रमाण सुद्धा किती कमी व्हावं, एवढं कमी आहे. बरं व्हॉट्सअप मध्ये काहीच वाचत नाही असं आहे का? तुमचं वेल बिईंग नावाचं जे त्या सेटिंग मध्ये, वेल बिईंग मध्ये जेव्हा तुम्ही जाता रात्री किंवा सकाळी सकाळी तुम्ही 6 वाजता 7ला जेव्हा उठता तेव्हा ते चेक करा कालच्या दिवशी तुम्ही किती वेळ कोणत्या ऍपवर घालवलाय ते सांगतं. आणि मग तेव्हा कळतो बापरे माझ्या हातात 7 तास मोबाईल होता, माझी स्क्रीन 8 तास चालू होते. ज्ञान काय मिळालं? काहीच. हे काय होत आहे? आपल्याला वाचायची सवय नाही असं नाही, काय वाचावं मात्र हे जर आपल्याला कळत नसेल. आपल्या मुलांकडं त्यांना कुराण माहित नसतं, त्यांना गीता माहित नसते, त्यांना बायबल माहित नसतं. आपण काय म्हणतो जगायचं कसं हे त्याच्यात दिलेलं आहे त्या धर्मावाल्याने. मुलांना काय करायचं त्याच्याशी? मुलांना एवढंच कळतंय माझी आई काय करते आणि वडील काय करतात. ते जे करतात ते म्हणजे फार टॉपचं आहे आणि मग मुलंही त्याच पद्धतीनं करतायत. पण आपण जर हे करायचं नसेल, तुकोबरायांना 7 मुलं होते, 7. पण 7 मुलांपैकी जो 7 नंबरचा मुलगा आहे तुकोबरायांचा, पण त्यांच्या दुसऱ्यापासून झालेला 6वा. म्हणजे पहिल्या पत्नीला 1 मुलगा ज्याचं नाव आहे संताजी, पण पहिल्या पत्नीचा त्यांचा मृत्यू झाला, त्या मुलाचाही मृत्यू झालेला आहे. दुसरी पत्नी आहे जिजाई, ते लाडाने त्या काळामध्ये त्यांना आवली म्हणायचे. म्हणजे आपण आपल्या बायकोला अजूनही, आता तुमचं माहित नाही पण म्हणजे बरेच जण आहेत की जे लाडानं नाही आवडतात. आणि 400 वर्षापूर्वी खटल्याच्या घरात तुकोबराय बायकोला लाडानं आवली म्हणतायत आणि ते बायकोपासून तुकोबरायांना 6 मुलं आहेत म्हणजे ती सगळ्यात भांडकर. किती विरोधाभास. बरं याच्याही पुढे असं की तुकोबरायांचा जो 7वा मुलगा आहे हरिभक्तीपरायण नारायण बुवा महाराज, तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाच्या काळामध्ये जिजाई म्हणजे आवली ह्या गर्भवती होत्या 6 महिन्यांच्या. तुकोबरायांच्या प्रयाणानंतर 3 महिन्यांनी प्रसूती झाली, तो मुलगा जन्माला, त्याचं नाव ठेवलं नारायण. आणि तुकोबरायांना ज्या मुलांनी पाहिलंच नाही ते नारायण महाराज म्हणजे उद्या चालू मोठे झाल्यानंतर वारकरी संप्रदायाची तुकोबरायांनी जेवढी सक्षमपणे धुरा सांभाळली होती ती त्या नारायण महाराजांनी सांभाळली. कोणामुळे? वडिलांनी संस्कार केलाच नाही का, तर वडील नव्हतेच संस्कार करायला. हा संस्कार केला तुकोबरायांच्या पत्नीनं, आपल्या आईनं त्या नारायण महाराजांवर. म्हणजे त्या आवलीला तुकोबरायांचं कार्य मान्य नव्हतं असं नाही, तर उलट ज्या मुलावर प्रत्यक्ष तुकोबरायांचे संस्कार पडू नाही शकले ते 100% संस्कार देण्याचं काम त्या आवलीनं केलं. त्या आवलीबद्दलच आपले अनेक गैरसमज या ठिकाणी निर्माण करून देण्यात आलेले. मग हे तुकाराम महाराज आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने समजून घेऊया. तुका म्हणे माझे हितचे झाले, फटके जाऊन धडकेचे आले. मी जेव्हा संप्रदायात आलो माझं बरं झालं, माझं अजिबात नुकसान झालं नाही. जे काही माझ्या विचारामध्ये फटकेपण होतं ते फटकेपण केलं आणि जे चांगलं होतं त्या विचारांमधलं ते माझ्या मनामध्ये आलं. आणि हे सगळं बरं तुकोबराय संप्रदायात आले. म्हणजे आपण बघतोय आजकाल काही लोक ते खांद्यावर झेंडा वगैरे घेतात दिंडी वापस आल्यावर. म्हणजे दिंड्या ज्या त्या सगळ्या पोहोचलेल्या आहेत पंढरपूरच्या दिंड्या, पण अजूनही काही लोक फिरताना दिसत आहेत. हे ते लोक आहेत की जे भीक मागून जगणारे लोक आहेत, पण त्यांनी संप्रदायाचा वेग धारण केलेला आहे. आणि मग ते सांगतात गावाकडे जायची बस चुकली, अमुक झालंय, आम्हाला चहाची व्यवस्था नाही, राहिलं टापटीप राहतात. पण हे संप्रदायातले लोक नाहीयेत, हे पोट भरण्यासाठी संप्रदायात आलेले आहेत. आणि तुकाराम महाराजांनी तर असं सांगितलं होतं की आम्ही शिव दरपुट परी तुझं न घालू भीक विठ्ठला, तुला भीक नाही लागणार. भले आमच्यावर इकडे आल्यामुळे जर उपासमारीची वेळ आली तर आम्ही जंगलात जाऊन काही खाऊ, तुला नाही मागणार. म्हणजे आम्ही येण्याचं कारण पुढती हे जन न देखवे डोळ्याने येतो कळवळा म्हणून या, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. मी संप्रदायात आलो ते काय माझं पोट भरावं म्हणून नाही, ते जे उपाशी आहेत, मनानं उपाशी आहेत, ज्ञानानं उपाशी आहेत, त्यांच्यामध्ये जर काही ज्ञान भरून देता आलं तर ते मी त्या पद्धतीनं करण्यासाठी आलेलो आहे. की अशा पद्धतीचं तुकोबराय सांगताय. काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, आम्हाला कुणासमोरही हात पसरायची गरज नाही. तुकोबरायने कुणासमोरही हात पसरला नाही, अत्यंत स्वाभिमानाने आलेले आहेत. बरे अनेक गोष्टी अशा असतात की काही दुःख असतात जीवनामध्ये जे आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन करतात.
तुकोबारायांच्याही बाबतीत तेच झालं. पण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होताना आपण दुःखाला उगळण्याचा प्रयत्न करतो आणि तुकोबाराय मात्र याच्या विपरीत आहे. तुकोबाराय म्हणतात बरं झालं, दुष्काळ आला बरं झालं, पीडा झाली बरं झालं, म्हणजे बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. असं कोणी म्हणून का बरं बरं झालं माझ्या गाडीचा आज ऍक्सिडेंटच झाला, नवीन गाडी आणली 6 महिने झाले हो, तिला कोणीच नाही घासलं कुठूनच, आज किती छान मला एक जण कट मारून गेला, असं आपण म्हणतो कधी? कधीच नाही ना. वा माझे आतापर्यंत कधीच पैसे नाही हरवले, कालपासून 500ची नोट हरवली, आज किती छान वाटतं मला, असं होतं आपल्याला? कधीच नाही. अहो झोपेत जर समजा पोत तुटली, गाड्यातलं गण थंत पहिलं, असं वाटतं नावरा कुठे आहे, जवळच आहे, पण ती बेचैन, म्हणजे कधी ते घेते कधी गाड्यात लवकर मानते, म्हणजे तिची अस्वस्थता वेगळीच आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? दिवाळा निघालं, याच्या इतकं भारी काम माझ्या जीवनात काहीच नाही झालं. दुष्काळ आला, वा हे तर फारच सुंदर झालं. हे का सांगतोय मी? बरं झालं हे जोपर्यंत आपण म्हणणार नाही तोपर्यंत त्या कृतीतलं सकारात्मक काय आहे हे आपल्याला दिसणार. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक पाहण्याची सवय लागते. आता तुकाराम महाराजांनी काय सांगितलं होतं? हरल्याची नका धरू चित्ती खंती अंती वायाच. जर एखादी गोष्ट हरवली तर त्याचा खंत करून चित्तात त्याचं ध्यान धरून ठेवायची गरज नाही. का? तर ती वस्तू काय तुम्ही काळजी केली म्हणून परत येणार नाही आणि पुन्हा तुम्ही जी काळजी करणार आहे ती सुद्धा वाया जाणार आहे. पण आपल्याला तसं होतं का? नाही होत. म्हणजे आपण अस्वस्थ कशामुळे होतो? काहीतरी हरवलाय, काहीतरी झालाय, काहीतरी विपरीत झालाय, वाईट झालाय. तर आपल्या घरामध्ये आई वडील जर मृत्यू पावले असतील तर ते समजा मी 50-60 वर्षांचा होईल तेव्हा जर आई वडील माझे मृत्यू पावले असतील तर तिथे फार शोक करण्याची गरज नाही. म्हणजे वयोमानानुसार उपजेते नासे नासे पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं? हे फिरणार गाडगा, हे फिरत राहणार. लोक जन्माला आले, आज दिसले उद्या नाही दिसणार, आणि बरं जे कधीच पाहिले नव्हते ते जन्म झाल्यावर पाहायला येणार. म्हणजेच काय? हे घटिका यंत्र आहे, हे फिरत राहणार आहे. आता तुकोबारायांच्या काळात नेमकं काय झालं? तुकाराम महाराज 13 वर्षांचे असताना त्यांचे वडील बोलोबांनी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, म्हणले तुकोबा तुमचे मोठे बंधू हे जवळपास आता मला वाटत नाही की हे संसार करतील, कारण त्यांचं सगळं चित्त हे परमार्थामध्ये आहे. मग काय करावं लागेल? मग आता त्या शेवटी वडिलांची जबाबदारी ना की हे मी जे एवढं वाढून ठेवलंय, आपले जे 2 वाड्या आहेत, आपले गुरढोर आहे, आपला व्यापार आहे, आपला उद्योग आहे, आपली शेती आहे, आपला सावकारकीचा धंदा आहे, सावकारकीचाच नाही तर सावकारालाही कर्ज देणार आहे, म्हणजे आपला जो महाजनकीचा धंदा आहे, आपला आडत व्यापार आहे. अरे हे सगळं कोणीतरी चालवलं पाहिजे ना. माझ्या समोर याचं मला काहीतरी नियोजन करावं लागेल. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं, सांगा ना काय करायचं, मी करू लागतो. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुला हे सगळं पाहावं लागेल. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, मी शेती पाहतो, मी घरदार पाहतो, दुकान पाहतो, व्यापार पाहतो, उद्योग पाहतो, सगळं पाहतो, पण तुमच्या व्याजाच्या धंद्याचा व्यवहार मात्र मी पाहणार नाही. त्यांनी सपशेल नकार दिला आणि सांगितलं की जोडणी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पैसा भरपूर कमवायचा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, आपल्या डोक्यात काय सांगितलं? नाही नाही आपण सज्जन ना, आपण पैशाला जीव लावायचा. अहो रस्त्यावर पडलेली नोट आपण उचलली तर ती किमान चांगल्या मार्गाला लागेल, दारुड्यानं उचलली तर ती देशीच्या अड्ड्यावर जाईल ना. किती साधा जातोय. तुकाराम महाराजांनी ते सांगितलं, पैशाला नाही म्हणू नका, त्याचा चांगला विनियोग होणे हे तुमच्या हातात आहे, चांगल्याच्या हातात आहे. म्हणून तो कमवा, प्रचंड कमवा, हा पण मात्र तो कमवायचा म्हणजे लगेच हायवा घ्यायची वाळू भरायची असं सांगितलेलं नाही. चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या मार्गाने कमवल्यानंतर त्याचं काय करा? साठवून ठेवू नका. पैसा चांगल्या मार्गाने कमवा, पण त्या पैशाच्या बाबतीत उदास व्हा. अजिबात त्या पैशामध्ये जीव अडकू नका आणि ज्याला जिथं जशी गरज पडेल तसा त्या पैशाचा विनियोग करा. आता किती अवघड ही गोष्ट. ते जर म्हणले असं 10 किलोमीटर काही चालत आम्ही चालू बाबा, पण 2 रुपये द्यायचे, पैसे आम्ही देणार. आणि तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? अरे बाहेर रुकाकडे मग अवघे ओस पडे. काही माणसांना जेव्हा फक्त
पैशाकडे पाहायची सवय लागते तेव्हा पैशाच्या पुढे त्याला सगळ्या गोष्टी या फिक्या वाटतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की पैसा कमवायचा, कमवल्यानंतर तो जमवायचा, जमवल्यानंतर त्याच्या बाबतीत उदास व्हायचं आणि तो खर्च करायचा. हे अशा पद्धतीनं तुकोबाराय सांगतात. अहो 13व्या वर्षी सगळं संसाराचा भार अंगावर घेतला. पुढे 16व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला. वडील गेले, धक्का बसला, पण किती बसला आता हे त्यांनाच माहिती, त्यांनी काही त्यावर भाष्य केले. 16व्या वर्षी म्हणजे अगदी 6च महिन्यांनी आईचा मृत्यू झाला. की वय वर्ष 16व्या वर्षी वडील वारतात, 16व्या वर्षी आईचा मृत्यू झाला. 17व्या वर्षी ज्या मोठ्या भावाचं जरी संसारात लक्ष नसेल पण घरात तर राहतो, वडिलांनंतर त्याच्याकडे पाहून संसार करू, तर त्याही काय उपरती झाली तर तुकोबारायांच्या वहिनी म्हणजे त्या मोठ्या भावाच्या सावजीच्या पत्नीचा मृत्यू झाला. म्हणजे आता मोठ्या वहिनीचा पण जिला आई मानावं तिचा मृत्यू झाला. आणि हे बायकोचा मृत्यू झाला म्हणून सावजीचं जे अगोदरच संसारात लक्ष नव्हतं ती गेले परमार्थाला निघून. मग आता घरामध्ये कोण आहे? लहाना भाऊ, आपली बायको, मुलगा. कालांतराने वर्ष 2 वर्षाच्या अंतराने दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये त्यांच्या ज्या पत्नी होत्या, चुलत मामाची मुलगी खेड मधली, त्यांचाही मृत्यू झाला ना. वडील गेले, आई गेली, मोठे भाऊ घर सोडून निघून गेले, भाऊजाई वारल्या, मोठ्या आई म्हणून ज्यांना मानून. बरं ती बायको होती समजा, ती आहे संसारात म्हणून जरा मन लागतंय, बायकोचाही मृत्यू झाला. पण बायकोचा मृत्यू झाल्यावर जे पोरग होतं 10 वर्ष ज्याला अंग खांद्यावर खेळवलं त्याचाही मृत्यू झाला. म्हणजे आई वडील यांचा मृत्यू होणे वेगळं, पण आपल्या समांतर असलेली बायको ही मृत्यू होते आणि आपल्या नंतर असलेला आपला मुलगाही मृत्यू होत आहे. पण तुकाराम महाराजांनी या काळातही वैराग्य घेतलं, जंगलात जाऊन राहिले असं केलं नाही. कासया एकांत शिववना, अरे आनंद तो जना माझी असे, मी अजिबात जंगलामध्ये जाणार नाही. मला खरा आनंद जर कुठे मिळत असेल तर तो म्हणजे माझ्या या सगळ्या लोकांमध्ये मिळतोय. वडील गेले, तुकाराम महाराजांनी काय म्हणावं, लय वाईट झालं, फारच कसं कसं झालं. नाही, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. जोपर्यंत बाप होता, माझ्या न कळता वयामध्ये त्याचा मृत्यू झाला, अरे तो होता तोपर्यंत जरी मी संसार करीत होतो पण चिंता नव्हती. वडील सगळं सांभाळून घ्यायचे. पण मग याचा चांगला परिणाम काय झाला? विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. आता माझ्या तुझ्यामध्ये विठ्ठला माझा बाप अजिबात आडवा येणार. काय पाहण्याची दृष्टी. बाईल मेली, मुक्त झाली आणि देवे माया सोडविली. बाप मेल्यानंतर विठ्ठला तुझं माझं जे डायरेक्ट नातं लागणार होतं नेमकं बायको मध्ये होती, ती मेली तर ती तर मुक्त झालीच. पण माझी तिच्यातली जी माया होती तेव्हा तू तिला मारलंस आणि माझी तिच्यातली माया सुद्धा सोडवून घेतली. अरे पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. जे पोरग ज्याच्यात माया माझी गुंतणार होती, आज तू पोरगाही मारलंस ना, बरं झालं पोरगाही मेला. आता मला मायाच राहिली नाही. माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. माया तर या सगळ्यांमुळे गेलीच होती, पण जी चिंता मनामध्ये राहणार होती की माझ्या नंतर या सगळ्यानंतर माझ्या आईचं काय होणार आहे, तर तेव्हा तू ती आई सुद्धा घेऊन गेला. आपल्या बोटाला काही लागावं तर त्याला 10 दिवस आपण बेजार होणारी माणसं. आणि तुकाराम महाराज म्हणतात, बाप मेला बरं झालं, आई मेली बरं झालं, बायको मेली बरं झालं, मुलगा मेला बरं झालं. हे बरं झालं जोपर्यंत आपल्याला म्हणता येत नाही तोपर्यंत दुःखापासून आपली मुक्ती नाही. गौतम बुद्धांनी सुद्धा राजवाडा सोडताना बरं झालं 100% निश्चित ते म्हटलेच असणार आहे, कारण त्यांचं जे काम पुढे चालून त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशातून शिक्षण घेऊन आलेले आहेत, अनेक मोठ्या नोकरीच्या संध्या असताना सुद्धा ते म्हणतात, बरं झालं मला ते करण्याचं काम नाही पडलं, म्हणून मला गरिबासाठी काम करतात. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेतो. मग तुकाराम महाराजांनी हे सगळं सांगताना हे सगळं परत पहिल्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे रुक्मिणी, आणि
आणि दुसरीचं नाव आहे जिजाई. तर रुक्मिणीपासून पहिला मुलगा झाला आणि जिजाईपासून नंतरची 6 मुलं झाली. त्या 6 मुलामध्ये 3 मुली आणि 3 मुलं हे अशा पद्धतीचं होतं. म्हणून आपण हे सगळं समजून घेऊयात. आणि तुकाराम महाराजांचं एक सगळ्यात मोठं काम तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पैसा तर त्यांनी चांगल्या मार्गाने कमवला, पण तो खर्चायला सुद्धा सांगितला. मग खर्चायला सांगताना तुमचा खर्च असं नाही म्हणले. तुकाराम महाराज असो किंवा सगळे संत असू द्या, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अगोदर हे क्रिया करतात आणि मग लोकांनी ती क्रिया पाहिजे असते, त्या पद्धतीचं अनुकरण करायचं असतं. तुकाराम महाराजांनी क्रिया केली. भांगनाथाच्या डोंगरावर वय वर्षी 21 असताना 7 दिवस थांबले आणि असं म्हणतात त्यांना साक्षात्कार झाला. पण आता तो साक्षात्कार काय होता तर त्याच्या परिणामावरूनच आपल्याला कळणार की साक्षात्कार काय होता. जसं ते तिथून खाली आले तसा निरोप पाठवला आपले लहाने बंधू कान्होबाला आणि कान्होबाला सांगितलं की आपल्या वडिलांकडं या पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांची जेवढी कर्ज खती आहे सगळी बैलगाडीत टाक आणि इंद्रायणी जवळ घेऊन. एकतर 7 दिवसानंतर भावाचा निरोप आलाय, भाऊ भेटणार आहे म्हणून कान्होबाला आनंद आहे, घरामध्ये सगळं आनंदाचं वातावरण आहे. पण मग हे असं अचानक काय झालं की तुकोबारायांना लहानाला निरोप द्यावा लागला की वडिलांकडे असलेली सगळी कर्ज खती घेऊन ये. त्यांना किती असेल काय असेल म्हणून एक बैलगाडी झोपली आणि त्याच्यामध्ये ती खतं टाकायला सुरुवात केली. एक बैलगाडी भरली. ऐन दुष्काळाचं वातावरण, देवी नावाचा तो दुष्काळ आहे. रांची ढेरे किंवा असे जे अनेक वेगवेगळे त्या काळाचं लिखाण ऐतिहासिक ज्यांनी केलेलं आहे. पुण्याच्या भागामध्ये देहू चाकण पुण्याच्या भागामध्ये हा आलेला दुष्काळ, त्याचं वर्णन करताना त्यांनी असं केलेलं आहे की कदाचित माणसं सुद्धा काही लोक माणसांनी खाल्ली काय अशा पद्धतीचं, म्हणजे अन्न नाही पाणी नाही मग मरण्यापेक्षा माणसं खा अशा पद्धतीचा एवढा भीषण दुष्काळ होता. आणि या भीषण दुष्काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी मात्र देहू गावामध्ये काय क्रांती केली, जी क्रांती आज प्रत्येक शाळेमध्ये शिकवल्या गेली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुकाराम महाराज कळणार. लहान्या बंधूंना ती बैलगाडी झुकली, ते सगळे कर्ज खती भरली. एक बैलगाडी भरली, गावातले लोक आले, कान्हा काय चाललं काय नाही म्हणले, दादाचा निरोप आहे. आणि दादानी सांगितलं कर्ज खती घेऊन यायला. बर, बैलगाडी पहिली भरली, दुसरी झुकली, दुसरी भरली, तिसरी 3 बैलगाड्या कर्ज खती भरून इंद्रायणीकडे हे सगळे निघालेले आहेत. पुढे कान्होबा, त्यांची बायको, त्यांची लेकरं आहेत, मागे 3 बैलगाड्या आहेत आणि मग त्याच्या मागे सगळा गाव चाललाय. काय चाललंय कुणालाच कळायला, काहीतरी चाललंय, काहीतरी वेगळं होत आहे. काय झालं, 3 बैलगाड्या कर्ज खती जेव्हा तुकोबारायांच्या जवळ तिथे नेऊन दिली त्यांच्या जवळ, तेव्हा तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, आता इथे मोठ्या भावाचं कर्तव्य सगळ्यात अगोदर त्यांनी पार पाडलं. काय, वडिलांच्या हिश्श्याचं आहे, याच्या 2 वाटण्या झाल्या पाहिजे. 1.5 बैलगाडी कान्होबा ही तुझ्याकडे वसुली करायची का बुडून टाकायची का काय करायचं हा तुझा प्रश्न आहे. पण जे तुकोबारायांच्या वाटेला 1.5 बैलगाडी कर्ज खती आलेली होती, त्या काळामध्ये दुष्काळात तुकाराम महाराजांनी ती 1.5 बैलगाडी कर्ज खती अरे त्या इंद्रायणी नदीमध्ये मुक्त मनाने मुक्त हस्ताने फेकून वाहून दिली. अरे त्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर या जगात कोणती शर्त आणि अट न लावता शेतकऱ्याला 100% कर्जमाफी सगळ्यात पहिली जर कुणी दिली असेल तर ती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. ही 21 कितव्या वर्षी करताय, 21व्या वर्षी त्यांना हे कळतंय की मी कुणासाठी तरी काही केलं पाहिजे. आपले कितीही वय होऊ द्या, आपल्याला अजूनही इतरांसाठी काही केलं पाहिजे. ही मानसिकता आणि ही भावना जर तयार होत नसेल तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय करतोय, आपण कुठे चाललोय. पण तुकाराम महाराजांनी काही आपलेन परकेन असा प्रश्नच नव्हता. वारकरी संप्रदायातच हा प्रश्न नाही. जातन सु मुझे कछु नहीं प्यार असते के नाही थेड चंभा. तुकाराम महाराजांनी सांगितलं माझ्या जातीचा आहे म्हणून माझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि कुणी म्हणजे त्या काळात समजा शूद्र म्हणून ज्या जाती होत्या त्या जातींचा काही उल्लेख करून तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष आहे, असं होऊ शकत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ,
कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. कोणाच्याही बद्दल आपल्या मनात द्वेष नसणे म्हणजे पूजा आहे. तुम्ही मूर्ती समोर उभा राहून फूल वाहताय, काहीतरी म्हणताय म्हणजे पूजा आहे असं नाही. ही झाली लोकांच्या दृष्टीनं पूजा. तुकाराम महाराजांच्या मते पूजा कशाला म्हणायचं, तर तुमच्या मनात कोणाबद्दल आता काहीच द्वेष भावनाच नाही, ना भावाबद्दल, ना बायकोबद्दल, ना नवऱ्याबद्दल. तर आपण एवढे जवळचे का मी नाते सांगतोय, कारण आता शेजारी नाही मारी. आता दुसऱ्या गावचा कुणीतरी दरोडेखोर गुंड कुणी येऊन नाही मारी. आता बापाला पोरग मारतं, पोराला बाप मारतो, आईला पोरग मारतं, पोराला आई मारते, बहिणीला भाऊ मारतो, भाऊ बहिणीला मारतात. आता बाहेरचे एकमेकाचा खून करायला अजिबात आणायची कोणा फुकट सुपारी बी द्यायची गरज पडत नाही, फुकट मारतात. काय मानसिकता आहे हे? फक्त याच्याच मुळे आहे की मी माझ्या पुरतं पाहतोय, मी माझ्या कुटुंबापुरतं पाहतोय, मी माझ्या संसारापुरतं पाहतोय. पण बऱ्याच जणांचं माणसांचं असं म्हणणं आहे की मला जे कळतं ते बायकोला कळत. आता आपण जेव्हा व्याख्यानाला जातो तेव्हा बायकोला घेऊन यावं, आपण जे पुस्तक वाचतो ते बायकोला वाचायला द्यावं. म्हणजे तुम्ही घरामध्ये टीव्हीला सेट टॉप बॉक्स लावून देता, मग ती काय करणार, ती सिरियलच पाहणार ना. तिची मानसिकता तुम्ही घडवताय, ती नाही घडवत. ती काय करणार, जसं आता माझ्या मुलाचं जर नुकसान करायचं असेल तर मला माझ्या जावाला सांगायची गरज नाही, म्हणजे जावायची गरजच नाही माझ्या पोराला खराब करायला. माझ्या पोराचं वाटोळं करायला माझ्या सासूची बी मला गरज नाही. मी फक्त त्याच्या हातात मोबाईल देते, बस त्याचं वाटोळं मी माय म्हणून करायला मोकळे. माता कापी गळा कोण राखे बाळा, जी आईच आपल्या बाळाचा गळ्याला नख लावते त्या बाळाला कोणीच वाचवू शकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, माय बापे जरी सरपीन बोका. मी नाही, मी घरी जाणार आहे बरं का, काढू की सर, हा मला घेऊन जा. हे जे बोलतोय मी माझं नाही, हे तुकाराम महाराजांचं आहे. कुणासाठी काय शब्द वापरला हाही तुकाराम महाराजांचा आहे, म्हणजे त्याचा विचार त्यांचा आहे, आपला काही संबंध नाही. माय बापे जरी सरपीन बोका म्हणजेच काय, आई जर फार आवाज चढून नाही पण विषयी बोलणारी असेल, ती आवाज नाही चढवी, ती फक्त कशी बोलते विषय. बाप विषयी नाही बोलत पण आवाज त्याचा. हा म्हणजे घरामध्ये आपण जे भांडण पाहतो, आपण म्हणजे तुम्ही आम्ही नाही, दुसऱ्या जगातले किंवा दुसऱ्या परग्रहावरचे, आपला काय संबंध. तुकाराम महाराजांनी सांगितलं की ज्या घरामध्ये माय बापे जरी सरपीन बोका त्यांचे संगे सुखान बवे बाळ. ज्या संसारात तुम्ही सासू सासरे सगळं सोडून स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र झालात, तिथे जर तुम्ही नीट प्रेमाने राहू शकत नाही तर तुमचा ह्या पृथ्वीवर राहण्याचा अधिकारच नाही. आई जर सापासारखी विषारी बोलणारी असेल आणि बाप जर बोक्याप्रमाणे आवाज चढवून भांडणार असेल तर अशा विषारी बोलणाऱ्या आईच्या आवाज चढवून भांडणाऱ्या बापाच्या सहवासात त्यांची मुलं कधी सुखी राहू शकत. ह्या मुलांना मग त्याचे मित्र ग्रेट वाटतात, त्याचे आई वडील ग्रेट वाटत. ते लहानपणापासून पाहत आई बापानं काय केलं. मग आपण संस्कार आपल्या मुलांवर काय देतो हा सुद्धा अत्यंत मोठा विषय आहे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बरं, आता तुम्ही मी जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपण एकमेकांना काय दिलं पाहिजे, साधी गोष्ट आहे, विचार दिला पाहिजे. तुम्ही आम्ही एकत्र येतो तेव्हा आपण काय दिलं पाहिजे, एकमेकांना चांगलं सांगितलं पाहिजे. आता तुका मिलना सो मिलना भला, मन से मन मिल जाए, ऊपर माटी घसनी उसकी कौन भराई. समजा मी काळोखे सरला भेटलो, गाळाभेट झाली आमची, पण त्या भेटीमध्ये माझ्या हृदयामधलं त्यांच्या हृदयामध्ये गेलं पाहिजे ब्लूटूथ कनेक्शन, किंवा त्यांच्या हृदयातलं माझ्या हृदयात आलं पाहिजे. जर तुम्हाला भेटायचं तर अशा पद्धतीने भेटलं पाहिजे. नसता पाण्यामध्ये कितीही काळ दगड ठेवला तो जसा आतून बाहेरून भिजत नाही तशी अवस्था होते. उगा माझ्या कपड्यावरची माती त्यांच्या कपड्यावर, त्यांच्या कपड्यावरची माती माझ्या कपड्यावर, अशा पद्धतीने तुकोबाराय सांगतात. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. अहो, धरिल्या देहाचे सार्थक करीन आनंद भरीन ती लोकी. तुकाराम महाराजांची शपथ होती, मी ज्या देहाचा जे देह धरलेला आहे त्याचं सार्थक करून ठेवीन.
मी या जगामध्ये आनंद पेरल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला आपला संसार आनंदात करता येईना तर शेजारचा, जगाचा, त्रैलोक्याच्या आनंदाच्या संसाराची कल्पना तर फार दूर आहे. आपल्याला अगोदर आपला संसार कसा आनंदाचा करता येईल याचा विचार केला पाहिजे. अरे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तुकाराम महाराज सांगितलं, दिवस काय रात्र काय, मला निवळ युद्धाचा प्रसंग आहे. त्याची काही कारण आहे. आणि बरं थोड्या थोड्या गोष्टी काय नाही सांगितलं तुकाराम महाराजांनी, विज्ञान सांगितलं. विज्ञान, आपण लहानपणी असं चुंबक घ्यायचो, समजा मी तरी, आणि टाचणी अशी त्याला छत्रीचा दांडा जो असतो ना असं उलटा, तर तो असं करायचो, त्याला ठेवायचो आणि त्या चुंबकाच्या साह्याने ती टाचपीन वर उभी राहायची, मध्ये अंतर असायचं. पण याची ती शक्ती आहे. हे तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये कशा पद्धतीने सांगितलं तर लोह चुंबकाचे बळेन उभे राहिले, निराळे, दोघात डायरेक्ट कनेक्शन अजिबात नाही, पण उभं राहिलंय, वेगळं उभं राहिलंय. याच्या मागे कारण काय तर चुंबकाची त्याला मिळणारी शक्ती आहे. आता लगेच मी काही तुकाराम महाराजाला ती वैज्ञानिक होते असं नाही सांगणार, पण वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्याकडे होता म्हणून त्यांनी हे सांगू शकले की नवसा कन्या पुत्र होती तो का करणे लागे पती. आपल्याला ते नाही कळत. जर मुलं तुम्हाला नवसाना होतात, नवरा करायची गरज नव्हती एवढं साधं तत्व जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या शिक्षणाचा फक्त पगारापुरताच विषय, बाकी तुमच्या शिक्षणाचा आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या ज्ञानाचा काही सुद्धा संबंध नाही. हे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात. प्रयत्नवाद सांगितलं, ओलं मुळ भेदी खडकाचे अंगण अभ्यासाची सांग कार्य सिद्धी. मला हे जमणार नाही, मला हे कधी केलं नाही, मला कसं जमणार. तुकाराम महाराज सांगतात, अरे जेव्हा झाड तुम्हाला वर जाताना दिसतं, तुम्हाला त्या झाडाची फळं दिसतात, तुम्ही त्या झाडाची मुळं पाहिली पाहिजे. का पाहिली पाहिजे तर मूळ कर्तव्यानं जेव्हा खाली जातं त्याचं कर्तव्य काय, झाडाखाली लोक येते, सेल्फी काढते, मग त्याच तोंड दिसत आणि मी काय खाली जाऊ मरद्या तिकडे, असं मूळ झाडाच्या बाबतीत म्हणत नाही. ते म्हणतात झाडाला जर उभं करायचं असेल, लोकांनी येऊन जर सावलीत त्याच्या बसायचं असेल, लोकांनी जर त्याची गोड फळं खायची असेल तर मला खाली जावं लागेल, मला जमिनीमध्ये जावं लागेल आणि जमिनीमध्ये जाऊन मला पाणी शोषण करावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात त्या मुळाकडे पहा, तो पाण्याचं शोषण करीत असताना आडवं जर खडक आलं थांबत नाही, खडक आडवा आलेलं पाहून ते रडत नाही, खडक आडवा आलेलं पाहून दिशाही बदलत नाही, उलट ते खडकाला फोडतं आणि आर पार जाऊन पाण्याचं शोषण करतं. हे सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. म्हणून आपण ही गोष्ट या ठिकाणी समजून घेऊया. अरे तुकाराम महाराजांनी एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा तुकाराम महाराजांनी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, नाही भोकाय अक्षर मज काही अधिकार, मी शूद्राय म्हणले, मला अभ्यासाचा अधिकार नाहीये, मला ज्ञानाचा अधिकार नाहीये, मी ज्ञान कसं घेऊ शकतो. पण मी जेव्हा बोलतो, बोलण्यामधून मात्र वेदवाणी जर निघत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे, माझा प्रश्नच नाहीये. मंबाजी येऊन बसतोय, मंबाजी कीर्तन ऐकतोय आणि मंबाजी सांगतोय काहीतरी घोटाळा. मंबाजीला वेदातलं कळत नाही. मंबाजी गावामध्ये राहणारा, मंबाजी हा तुकाराम महाराजांच्या पूर्वजाचं जे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं बांधलेलं, त्या मंदिरासाठी जी जमीन दान आहे त्या जमिनीचा हिशोब पाहणारा मुनी म्हणजे मंबाजी. तुकाराम महाराजांकडून पगार घेणारा मंबाजी, सालगडी सालाप्रमाणे त्याला पैसा मिळतो. पण त्या मंबाजीनं तुकाराम महाराजांचे अभंग जेव्हा कीर्तन म्हणून ऐकले तेव्हा मात्र मंबाजी म्हणतो काहीतरी घोटाळे, पण त्याला माहित नाही, त्याचं ज्ञान तेवढं नाही, त्याला फक्त शंका आहे. वेळ झाली तर तुम्ही मला सांगू शकता. आता त्या मंबाजीनं काय करावं, त्याला डोकं लागत नाही ना. त्यानं काय केलं, 12 वर्ष काशीला राहून वेदांचं अध्ययन करून आलेल्या रामेश्वर शास्त्री, जे की वतनदार आहे, पण त्यांनी वतन सोडलेलं आहे आणि त्या आळंदीला तुकोबरायांच्या समाधीजवळ आपलं सगळं आयुष्य वाहवण्यासाठी आलेले आहे. पण त्यांना ज्ञान कोणतं आहे, 12 वर्ष काशीला राहून सगळं वेदाचं ज्ञान घेऊन आलेले. मंबाजीनं सांगितलं की रामेश्वर शास्त्री तुम्ही एक दिवशी देऊ द्या, इथं कुंभट तुकाराम नावाचा एक जण आहे, तो कीर्तन करतो, पण मला असं वाटतं की याच्यात ब्रह्मज्ञान आहे. आणि तेव्हा मात्र रामेश्वर शास्त्रीला वाटलं असं कसं काय शक्य, हा अधिकार आपला आहे आणि आपला अधिकार शूद्रासारखा जर कोणी घेत असेल तर आपण लक्ष त्याच्यात दिलं पाहिजे, नसता धर्म बुडेल.
रामेश्वर शास्त्री येत आहे, कीर्तन चालू आहे, कीर्तन झालेलं आहे आणि मग रामेश्वर शास्त्रींनी उभा राहून सांगितलं, तुकोबा तुम्हाला हे करता येणार नाही, कारण तुमच्या मुखातून जे आलंय ती वेदवाणी आहे. हे वेदवाणी कोणी ठामपणे सांगितली? रामेश्वर शास्त्रींनी. आता लागलं नाही घेण्यात देण्याचं रामेश्वर शास्त्रीचं तुकाराम महाराजांचं. अगोदर कोणाचं होतं? मंबाजीचं. बरं, मंबाजीलाही काही फार विशेष कारण नव्हतं. देवगाव रंगारीच्या बहिणाबाई पाठक ज्या की लग्न होऊन दिलेल्या आहेत शिरूरला, त्या 3 वर्षाच्या असताना त्यांचा नवरा 33 वर्षांचा गंगाधर पंत विधुर होता. पहिली पत्नी वारली, मग दुसरी करायची, तर त्या 3 वर्षाच्या त्या मुलीसोबत लग्न केलं. घरात काही भांडण तंटा झाला, तिथून गाडी झुकली, बैलगाडीत मग ती पुढे प्रवास करत कोल्हापूरहून त्या म्हणजे फार कोल्हापूर पर्यंत गेले, मधला सगळा प्रवास करीत. कोल्हापूरला जयराम स्वामी पिंडे यांचं एक कीर्तन झालं. म्हाईम भटाच्या वाड्यात, म्हाईम भटाच्या घरात हे राहतात. यांचं वय जवळपास 8-9 वर्षांचं. बहिणाबाईंचं नवरा 30 वर्षापेक्षा मोठा आहे. नवऱ्याचं काम काय? भिक्षुकी करणे, भविष्य सांगणे वगैरे अशा पद्धतीचं. आणि मग तिथे जयराम स्वामींचं कीर्तन झालं. कीर्तनात अभंग कोणाचा? तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज पुढे देऊळ. तुकाराम महाराज देऊळ आहे, ती जिवंत आहे. जिवंत असतानाच त्यांच्या अभंगावर कीर्तन होतंय पुढे कोल्हापूरला. बहिणाबाई कोण असतील बाबा, किती सुंदर कीर्तन आहे, किती छान सांगितलं. आणि तेव्हा मात्र बहिणाबाई नवऱ्याच्या मागे लागतात की आपल्याला तिथं जायचंय. मधला इतिहास सांगायला वेळ नाहीये. आता ते आले देहूला. देहूला आलेला तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता तुम्ही आले खरे, पण आता तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे तुम्हाला माझ्या घरी थांबता येणार. मग काय करायचं? आमच्याकडे मंबाजी नावाचे एक सद्गृहस्थ आहे, तुम्ही त्यांच्या घरी थांबा. ते ब्राह्मण आहेत, तुम्ही तिथे थांबा. मग यांनी त्यांच्या घरी पाठवलं. ते तिथं थांबले. 4-8 दिवस गेले. मंबाजीनं सांगितलं, तुम्ही एक काम करा, म्हणे तुम्ही आता माझा अनुग्रह घ्या, मी तुम्हाला कानात मंत्र देतो, तुम्हाला गुरु करा. बहिणाबाई म्हणे हे शक्य नाही. का शक्य नाही? अहो, आम्ही इथे येण्याच्या अगोदरच मी जेव्हा तुकोबरायांचं कीर्तन ऐकलं तेव्हाच मी तुकोबरायांना रात्री स्वप्नात त्यांचा अनुग्रह घेतला आणि गुरु केला. आता मात्र मंबाजीला खटका इथं पडला. मंबाजीचा तोपर्यंत मंबाजीला काही प्रॉब्लेम नव्हता तुकाराम महाराजांची. आणि मग तिथून पुढे मग ते बहिणाबाईंना त्रास देणे, मग ते बहिणाबाईंना कशा पद्धतीचं छळलं, ते बहिणाबाईंनी सगळं त्यांच्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. गंमत अशी आहे की संत बहिणाबाईंच्या नावाने सप्ताह होतो साहेब, पण त्यांच्या गाथ्यावर पारायण नाही होणार सुद्धा नाही. त्याची कारण अशी आहेत, जे त्यांनी गाथ्यात लिहिलंय ते एवढा अफलातून आहे की अनेकाला त्याचा धक्का बसेल. आणि पुन्हा कसं आहे, एक वेळ दुसऱ्या कोणत्याही जातीच्या माणसाने सांगितलं तर म्हणता येईल त्याला काय अक्कल, पण ब्राह्मणबाईंनी सांगितलं, त्या तिथल्या संत बहिणाबाईंनी सांगितलं म्हटल्यावर कोणाला शंका घ्यायचा प्रश्नच निर्माण नाही. त्यांच्या घरानं काय होतं, तेव्हा त्यांची परिस्थिती काय होती, कशा पद्धतीचं वातावरण असायचं, हे बहिणाबाईंनी त्याच्यामध्ये सांगितलंय. विठ्ठल आम्हाला वैरी आहे, गीता आमच्यासाठी वैरी आहे, नामस्मरण आमच्यासाठी वैरी आहे. व्रतात म्हणत असे आम्ही की ब्राह्मण आणि वेदांचे पठण करू सदा. माझ्या नवऱ्याचं एकच म्हणणं होतं, तू तुकारामाच्या नादी लागू नको, ते नामस्मरण करता. आपण ब्राह्मण असल्यामुळे आपल्याला फक्त वेदाचा अधिकार आहे, आपण बाकीचं काहीही करू शकत नाही. आणि त्या बहिणाबाईंनी मात्र नवऱ्याला आता ते परिवर्तन कसं केलं तो भागनांतर. आता इकडे सगळं हे अशा पद्धतीचं वातावरण झालं. गाथा बुडवायला सांगितली. मग यांनी सांगितलं की तुम्हाला न्यायालयात यावं लागेल. तुकाराम महाराजांना न्यायालयात बोलवलं. न्यायालयात बोलवल्यानंतर तुकाराम महाराजांना सांगितलं की तुम्ही काय काय करताय, तुम्ही शूद्र आहे, तुमचा वेदाचा अध्ययन नसतानाही तुमच्या कीर्तनातून अभंगातून हे सगळं येत आहे. बर, तुमच्या लोक पाया पडतात, तुम्हाला तो अधिकार नाहीये. बर, तुम्हाला कुणी गुरु करून घेताय, तुम्हाला त्याचा अधिकार नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात, मी कोणाला माझ्याकडे गुरु करायला या म्हणून सांगितलेलं नाही. मी माझ्या मुखात वेद येतात, याला मी काय करू? तुका तरी सहज बोले वाणीत त्याचे खरी वेदांत वाहे पाणी. जर मी सहज बोललो आणि वेद जर म्हणत असतील, अरे आमच्यापेक्षा याचं ज्ञान फार मोठं आहे, आपण आपली याच्याकडे चाकरी केलेली बरी, चाकरी बी काय पाणी भरायची, चाकरी बी काय पाणी, हे जर वेद म्हणत असतील तर तुमचा काय संबंध आला, माझा काय संबंध आला? पण शेवटी हे शास्त्र आहे. तुकाराम महाराजांना त्या पद्धतीनं सांगितलं. तुकाराम महाराज सांगितलं, मी कुणाला शिष्य केलंच नाही, सांगतो आईची तर लोक नाही शिष्य शाखा. मी निसंदिग्धपणे सांगतो की माझी एकही शिष्य शाखा नाही. आता स्वप्नात लोक मला परस्पर जर गुरु मानित असतील आणि तुम्ही म्हणत असताना की मी कोणाचा तरी गुरु आहे, मला अधिकार नाही, म्हणून
तुम्ही जर शिक्षा देत असता तर मी त्याला काहीच करू शकत नाही. पण हे सगळं ठरूनच होतं. ठरून असल्यामुळे शिक्षा देणं गरजेचं होतं. शिक्षा दिली. काय शिक्षा दिली? आता तुकाराम महाराज सांगितले, हे बा, वेदाचे गवर न कळे पाठकान अधिकार नाही येरा लोका. एक तर वाचणाऱ्याला वेद कळायना आणि आमच्या सारख्याला तर अधिकार नाही. मग वेदात काय हे कसं समजायचं? हा पहिला प्रश्न. दुसरा, वेदांची अक्षरे याज्ञिके घोकावी आणि मी नायकावी कानी ती. म्हणजे जे लोक यज्ञ करतात त्यांनीच फक्त वेदाचं अक्षर घोकायचं आणि आमच्या कानावर सुद्धा येऊ द्यायचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ठीक आहे, असं ना तसं वेद अंगावरील सुनिया गेला हरकत नाही. ती मी मग सांगितलं ना, बरं झालं. ते म्हणले नाही ना, मला वेदाचा अधिकार नाही, मग कसं करू, मला तर लिहायचं होतं मला. आहा, वेद अंगावरील सुनिया गेला आणि आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. वेदाचा जो बाप विठ्ठल, त्या विठ्ठलालाच आम्ही गळ्यात धरले तर त्याच्या लेकराला कोण घेणार? म्हणजे एकीकडे तुकाराम महाराज असं सांगतायत, पण इकडे काय ऐकण्याची मनस्थिती असण्याचा प्रश्नच नव्हता. सरळ सरळ शिक्षा दिली. काय दिली? तुम्ही गावात जा, गावातल्या पाटलाकडे पत्र जाईल, ते पत्र तिथं वाचन होईल आणि मग पुढे तुमची शिक्षा. झालं. गावातले लोक आले, ते पत्र घेतलं, पत्रामध्ये ते सगळं वाचायला. आता पाटलाची इच्छा नाही, पण गावाचा पाटील असल्यामुळे त्याला ते करणं आहे ना. मग त्यांनी ते वाचलं. काय सांगितलं? मग त्याच्यामध्ये तुमचे अपराध असे असे आणि तुम्हाला असे असे शिक्षा आहे. काय शिक्षा आहे? घरावर जप्ती, सगळ्या तुमच्या संपत्तीवर जप्ती, तुम्हाला अभंग लेखनाची बंदी, तुम्हाला कीर्तन करण्याची बंदी, पाया पडून घेण्याची बंदी, गावाच्या बाहेर हाकलून देणे, गाढवावर बसवून धिंड काढणे. तुकाराम महाराजांची गाढवावर बसवलं, धिंड काढली, येशीच्या बाहेर तुकाराम महाराजांना सोडलं, ती गाथा त्यांच्या हातात दिली. रामेश्वर शास्त्रींनी नाही बुडवली. रामेश्वर शास्त्रींनी हे सांगितलं की तुझ्याच हाताला ती बुडवावी लागेल. त्या बहिणाबाईंनी सांगितलं होतं, लोक बोलतात की सकळ तुकया केवळ पांडुरंग, तुकोबांचे हात लिहितात जे जे ते सहजे पांडुरंग. अरे जे मी लिहिलंय ते पांडुरंग आणि माझ्याच हाताने जर ते बुडवायला लावत असेल तर लक्षात घ्या, तुझ्या कानाखाली लागली पाहिजे, पण मी नाही आणणार, तूच आणायची. साधी गोष्ट आहे. मुद्दाम हे सगळं करण्यात आलं आणि मग ती सगळी गाथा त्यांनी बुडवली. मग तिथं पुढे 13 दिवस 18 दिवस ते थांबले. ती गाथा पुन्हा संताजी जगनाडे महाराजांनी ती लिहिली, ती एकत्र केली, ती पुन्हा गाथा जशाला तशी त्यांना दिली. म्हणजे तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळबाव महाराजांनी सांगितलं होतं की संताजी तेली बहुत प्रेमळ, अभंग लिहित वैसे जवळ, भाग्य त्यांचे सबळ, सदा संग सर्व काळ तुकयाचा. तिन्ही समाजाचे कोण? संताजी जगनाडे महाराज म्हणले, त्यांनी एवढं त्यांचं भाग्य जबरदस्त आहे, नेहमी ते त्यांच्या सोबतच असायचे. त्यांनी ती गाथा लिहिली. कोण सांगितलं? तुकाराम महाराजांचे पंतू. आणि जेव्हा गाथा जमा केली, कुणी जमा केली? ग्रँट नावाच्या त्या मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्याने. त्याच्या अगोदर गाथा संपादित नव्हती. मग ते म्हणले, मी कुठेतरी तुकाराम महाराजांची अभंग ऐकले, मला तेच आवडले, आणि मग ते कुठे आहे, कोण आहे? लोक म्हणले आम्हाला नाही माहिती. ह्याच्या पाठ आहे, त्याच्या पाठ आहे, जा म्हणले, शोध घ्या. 2 पंडित बोलवले, महाराष्ट्रात फिरवले, काय करावं? ते गेले देहूला. देहूमध्ये काही सापडले नाही. ते जगनाडे महाराज त्यांचे शिष्य होते म्हणे, जगनाडे महाराजांकडे गेले. 2000 अभंग जगनाडे महाराजांच्या घरी सापडले आणि मग ती गाथा त्या पद्धतीनं तयार झाली. म्हणजे मला सांगायचं हे आहे की तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने त्यांना गाथा बुडवायला सांगितली आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की काय खावे आता कोणीकडे जावे. अरे गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक घाली कोण. येणे चवी फेंडिली म्हणती, निवाडा करीती दिवानात, भले लोकी अशी सांगितली मात, केला घात माझा दुर्बळाचा, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. अहो मी चांगला पाहून चांगले लोक म्हणत होते की तुकाराम महाराज चांगले, पण यांनी त्यांचे कान भरले. कोण म्हणताय? तुकाराम महाराज म्हणतात. भले लोक चांगले होते याची सांगितली मात, केला माझा घात दुर्बळाचा. दिवाणात उभा केलं, मला कोर्टात उभं केलं, बोलू सुद्धा नाही दिलं. या अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली. तुकाराम महाराजांकडचं एवढं सगळं गडगंज असलेलं दुष्काळामध्ये लोकांना वाटलं कशासाठी? तुमच्या आणि आमच्यासाठी. तुमचं आमचं काय चांगलं करता येईल हा सगळा विचार त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितला होता. आणि म्हणून या अशा पर पीडक तो आम्हा दावेदार विश्वी विश्वंभर म्हणून या. मला कोणी दुश्मन आहे तर माझा दुश्मन कोण आहे? तर मला कोणी भांडला म्हणून नाही, गरीबाला भांडला तो माझा दुश्मन. म्हणजे अंबाजीच्या बाबतीतही तेच झालं. गावातले लोक आले, म्हणजे आवाज
आम्हाला ज्या रस्त्यानं मंदिरात जायचंय त्या मंदिराचा तो शेती मंबाजीच्या नावावर आहे आणि मंबाजीने त्याच्यात काठ्या टाकल्या. तुकाराम महाराजांनी त्या काठ्या बाजूला केल्या तर मंबाजीने त्या काठ्याने तुकाराम महाराजांना मारलं. तुकाराम महाराज काय म्हणतात, विठ्ठला गंमत आहे नाही पायावर. आज मी मार बी खाल्ला मी, याला काहीच नाही बोललो, याच्या मागची ताकद कळली. बरं झालं वाघ मेला, सगळे घरातले मेले, बरं झालं. दुष्काळ आला, अमुक झालं, सगळं जे वाटोळं झालं माझं, बरं झालं. बर्वे केले आजी काठीवरी मारले. तुकाराम महाराजांनी तिथेही सांगितलं, मंबोजीनं मला काठीवर मारलं, बरं झालं. तू सगळ्या परीक्षा घेऊन झालताना मी पास झालो की नाही, पास झालो. तुला एक परीक्षा पाहिजे होती की मंबाजीला मला मारल्यावर मी त्याला शिवी घालतो नाही. माझ्या तोंडात त्याच्याबद्दल काही द्वेष निर्माण झाला नाही. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला सांगितलं की एवढं असणंही माझ्या मनात दया क्षमा शांती तेथे देवाची, माझ्या मनात दया होती, मी त्याला क्षमा केली. तुकाराम महाराज सांगताय. बरं, ज्या रामेश्वर शास्त्रींनी गाथा बुडवायला लावली, कीर्तनावर बंदी आणली, त्या रामेश्वर शास्त्रींनी जसंही ते न्यायालयातून निघाले, इकडं गावामध्ये हे सगळं झालं आणि ते कुठं गेले, पुन्हा त्यांच्या कर्तव्यावर कुठे, आळंदीला समाधीच्या तिथे जाऊन थांबले. 1-2 दिवस झाले आणि त्यांच्या अंगाचा दाह व्हायला सुरुवात झाली. त्यांना वाटलं कशाची आग आहे माहिती नाही, ती आग शरीराची नव्हती. आपण कसं होतो, तळतळाची आग मस्तकाला गेली, अशी कोणती आग नाही. मनात तिडीक निर्माण होते, कोणाबद्दल तरी आपल्या मनात वाईट भावना निर्माण होते. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ते रामेश्वर शास्त्रींनी ते बघितलं, त्या अंगाचा दाह झाला, नदीत गेले, आंघोळ केली, औषध पाणी कर, सगळं कर, काही जमाना, शेवटी हातबल झाले. एवढा अंगाचा दाह झाला की त्या समाधीच्या समोर जाऊन शेवटी विनंती केली, आता तू तरी माझ्या अंगाचा दाह मिटव. झोप लागली. रात्री झोप लागल्यानंतर त्यांच्या स्वप्नात ज्ञानेश्वर महाराज आले आणि त्यांनी सांगितलं, तुझा हा दाह शमवण्याचं एकच ठिकाणी पर्याय आणि उपाय उपलब्ध आहे आणि ते म्हणजे तू ज्यांची गाथा बुडवली ते तुकाराम महाराज. कसं जाऊ, जाता येणं शक्य नाही. सकाळी उठले, 2 माणसं तुकोबरायांकडे पाठवले. त्या माणसांनी सांगितलं, रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा दाह झालाय. तुकाराम महाराज काय म्हणले, बरं झालं, मोडद्याला असं पाहिजे, माझी गाथा बुडीतो का? नाही ना. तुम्ही कागद घेतला, त्या कागदावर एक अभंग लिहिला. तो अभंग घेऊन ते 2 माणसं त्या रामेश्वर शास्त्रीकडे गेले आणि त्या रामेश्वर शास्त्रीच्या हातामध्ये तो कागद दिला आणि त्या कागद वाचला रामेश्वर शास्त्रींनी. त्याच्यामध्ये सांगितलं की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया. जर आपलं मन चांगलं असेल तर तुमचे शत्रू सुद्धा तुमचे मित्र होतात. तुकाराम महाराजांचं तर मन चांगलंच होतं, म्हणून तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं रामेश्वर शास्त्री शत्रू नव्हता, पण रामेश्वर शास्त्रीच्या दृष्टीनं तुकाराम महाराज शत्रू होते. आणि अभंगात तो उपदेश तुकाराम महाराजांनी रामेश्वर शास्त्रीला दिला. परिवर्तन झालं मनातले. म्हणजे मन जर चांगलं असेल तर विष सुद्धा सोनं वाटतं आणि मनात जर वाईट विचार असला किंवा मन जर दुःखी असेल तर चंदन सुद्धा अंग पोळीत. आता तुकाराम महाराजांनी तो उपदेश दिला, रामेश्वर शास्त्रीला तो उपदेश झाला. तिथून पुढे मात्र रामेश्वर शास्त्री बदलले. रोज कीर्तनाला आले, अभंगाला आले, तिथून पुढे स्तुती आणि मग जाहीर केलं. सगळ्या ब्रह्मवृंदाला रामेश्वर शास्त्रींनी सांगितलं की तुका विष्णू रामेश्वर भक्त सांगे द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अरे मी सांगतोय, तुकाराम महाराज आणि विष्णू हे दोघही वेगळे नाही, हे एक. ज्याची गाथा ज्यांनी बुडवली त्याचीच गाथा गुणगान म्हणून गाण्याचं काम रामेश्वर शास्त्रींनी जरी केलं असलं तरी त्यांच्यामध्ये हे परिवर्तन कुणी घडवलं? तुकाराम महाराजांनी. आपल्याला आपली बायकोचं मत परिवर्तन करता येत नाही, नवऱ्याचं करता येत नाही, भावाचं करता येत नाही, शेजारच्याचं करता येत नाही, दुश्मनाचा तर संबंधच नाही. तुकाराम महाराजांनी तर अक्षरशः ज्यांनी सगळी वाट लावली तुकाराम महाराजांच्या कार्याची, त्याचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न तुकाराम महाराजांनी केला. याचा परिणाम काय झाला तर यांची गाथाच कुणी गायली? रामेश्वर शास्त्रींनी. म्हणजे ही अशा पद्धतीचं सगळं कनेक्ट आहे. मला आहे अंदाजा की आपला आता वेळ झालेला आहे. मी सुद्धा या ठिकाणी थांबतोय. फक्त एक 4 ओळी आहेत तुकाराम महाराजांच्या. कसं असतं, आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो ती गोष्ट काय होते, आपल्या जवळ येते का? अनुभव असा आहे की ती पळते आणि तुम्ही थोडं दुर्लक्ष करा, ती काय करते?
ज्याच्या घरात बायको दर महिन्याला एक दिवस जरी आजारी पडत असेल त्यानं लक्षात घ्यावं आपलं बायकोकडे लक्ष नाही. उदाहरण सांगतो थोडक्यात सांगतो, 2 मिनिटं जातील. दिवसभर घरात आलं की पेपर पाहिन, मोबाईल पाहिन, जेवण करून कामाला जाईल, परत आलं की संध्याकाळी तोंड हातात धुईल, चहा पिन, परत मित्राचा फोन येऊन चाललं हुंदडत. सगळं आयतं मिळतं, जाग्यावर मिळतं, 2 टाइमचा डबा जेवण. ती काय करते तिला माहिती. आता याचं जर आपल्याकडे लक्ष द्यायचं असेल तर लगेच रात्रीतून ताप येणार, लगेच अस्वस्थ वाटणार, कंबर दुखत, डोकं दुखत. डॉक्टर म्हणते काही नाही झालं असं विशेष, पण दुखत. काय करावं लागेल? गाडीत बसावं लागेल, अर्जंट डॉक्टरकडे न्यावं लागेल, लवकर ट्रीटमेंट द्यावी लागेल, लवकर घरी करावं लागेल, नाहीतर मग पुन्हा डब्याचा प्रश्न, घरात पोराबाळाच्या अभ्यासाचा त्याचा प्रश्न. मग हे कोण पहा? बायकोच्या एकदा लक्षात आलं की हे माकड माझ्याकडे पाहत नाही, की ह्याच्या दोरीला सर्व लगेच ह्याचं 100% लक्ष घातलं. म्हणून जी गोष्ट आपण दुर्लक्षित करतो ती गोष्ट आपल्याकडे येते. म्हणून फार आरशाच्या जवळ पाहून आपल्याला पाहायचं. कोणालाही जज करताना त्याच्या फार जवळ नाही जायचं, थोडं अंतर ठेवा, लगेच मत व्यक्त नाही करायचं. आपण आपल्याला पाहायचं तर आरशाच्या जवळ एकदम गेलं तर आपण सुद्धा आपल्याला दिसत, थोडं अंतर ठेवावं लागेल का नाही? असंच सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या सगळ्यामध्ये निर्माण होऊ द्या. थोडस अंतरानं पहा. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. लोक आम्हाला पुस्तक मान्य आहे, पण ह्याची पूजा कोण घेतोय? भगवंत घेतोय. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. तुकाराम महाराजांनी सांगितलं मला संत पदवी नको. आणि संत म्हटलं की आपोआप तोंडात काय येतं? तुकाराम येतं. म्हणजे जी गोष्ट नको म्हटली ती बरोबर त्यांच्या माथ्यावर जाऊन पडली. ही गोष्ट सगळ्यांनी आपण लक्षात घेतली पाहिजे. अरे मान अपमान हे मनाचे बंधन लागली या ध्यान त्याची करे. मला इथं बसवलंच नाही, पाहुण्यात तू नसतं तर कस काय बसशील? नाही खरी माझ्याकडे पाहून म्हणायला पाहिजे तू इथे येऊन. अरे नाहीच ना, पण नियोजनातच नाही ना. तू दुःखी व्हायचं काही कारणच नाहीये. संक्रांतीला पहा काय साडी घातली तिने, बरं तुझ्या कपाटाचं दार लागायला ना, तिची काय साडी पहा, त्या साड्या आवरून दरवाजा लावणं अगोदर. म्हणजे दुःख हे नाही, गंमत बघा. घरामध्ये तुमचं नाही सांगत बरं, साड्या जेव्हा लावल्या जातात ना तर ते दरवाजा लागत नाही त्याचा, आणि तरी तशी नाहीये. म्हणजे तुमचं भलं कोणीच करू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या. आता या अनेक गोष्टी आहेत, निश्चित पुढच्या वेळेस सांगू. आता फक्त एवढं सांगतो की ज्या अभंगाचा संदर्भ आजच्या दिवसाशी देतात तेवढा एक अभंग फक्त मी या ठिकाणी सांगतो. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सन्मान्य साहेब एवढा वेळ थांबून सुद्धा त्यांनी हे सगळे या ठिकाणी ऐकून घेतलं. आता खरं तर साहित्यिकाच्या दृष्टिकोनातून हे शब्दरचना किंवा ही मांडणी हे जमणं मला शक्य असण्याचं काही कारणच नाही. त्याचं कारण सरांना माहिती. माझं शिक्षण 10वी नंतर ATD केलं, आर्ट टीचर डिप्लोमा. त्याच्यानंतर नोकरी लागली 18व्या वर्षी आणि लगेच AM झालं, BEdचा स्केल मिळाला. त्याच्यामुळे फार म्हणजे 12वी किंवा ग्रॅज्युएशन वगैरे ह्या गोष्टी त्याच्यात गेलो नाही. तुकाराम महाराजांची गाथा वाचली, 8 पुस्तकांची निर्मिती झाली, लिखाण वगैरे चालू आहे. पण साहित्यिकाचे दृष्टिकोन तुम्हाला काय अपेक्षित होतं हे मला माहिती नाही, मी काय दिलं हे मला माहिती नाही. पण मला जी काही बुद्धी सुचली ते मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. तुकाराम महाराजांनी आजच्या दिवसाच्या संदर्भानं जो अभंग आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, बोलावितो आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सगळा विनंती माझी. अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित
असू द्या, म्हणजे एवढी नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. असो, अनेक मोठे आता एका अभंगावर कीर्तन करून महाराज लोक आयुष्य घालवलं. इतर म्हणजे 4,500 अभंग आहेत. तरी मला या ठिकाणी काळुंके सरांनी आपल्या सर्व महाविद्यालय आणि सन्मान्य साहेबांच्या समोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय. यानंतर डॉक्टर रामचंद्र काळुंके सर यांना विनंती करतो की आपण उपस्थितांचे आभार मानावे. आभारात वेळ घालवणं आपल्या कोणालाच आवडणार नाही, तरी औपचारिक म्हणून आजचे जे प्रमुख वक्ते प्रवचनकार आमचे मित्र विजय गवळे सर इथं आले. त्यांनी काय निरूपण केलं हे पुन्हा मी निरूपण करत नाही. अत्यंत उत्तम आधुनिक पद्धतीचा विचार त्यांनी इथे मांडला. खरं म्हणजे तुकाराम आणि इतर संत ग्रंथांमध्ये समृद्धपणाने आहेत, परंतु ते पुन्हा समाजापर्यंत पोहोचवणं हे मोठं काम आहे आणि हे काम त्यांनी पत्करलेलं आहे. गेल्या 20-25 वर्षापासून मी त्यांना पाहतो. खरं म्हणजे इतक्या लहान कॉलेजमध्ये दूरवर ते आले. आज फार बिझी सगळ्यांचं शेड्यूल असून सुद्धा मी खूप त्यांचे आभार मानतो.